नमस्कार मित्रांनो. थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल, शिक्षक पात्रता एक्झाम विषयी आपण आज बोलणार आहोत मित्रांनो. जर तुमचं स्वप्न शिक्षक बनायचं असेल आणि तुम्ही TET किंवा TAIT एक्झाम 2026ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे TETचा पूर्ण अभ्यासक्रम आणि बेस्ट बुक लिस्ट पण सांगणार आहे. त्याचबरोबर अभ्यास कसा करायचा ते पण सांगणार आहे. बेस्ट स्ट्रॅटेजी देणार आहे मित्रांनो. तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, सर्वप्रथम कोणती एक्झाम म्हणलं की त्याचा अभ्यासक्रम असतो, सिलेबस असतो. तसाच शिक्षक पात्रता परीक्षा या पेपरचा पण एक्झामचा पण सिलेबस आहे मित्रांनो. या एक्झामसाठी 2 पेपर असतात मित्रांनो. पेपर 1 इयत्ता 1 ते 5वीसाठी आणि पेपर 2 6वी ते 8वीसाठी. अशा प्रकारे 2 पेपर घेतले जातात. त्याच्यामध्ये पेपर 1मध्ये 5 विषय असतात आणि पेपर 2मध्ये 4 विषय असतात. 4 किंवा 5च धरा मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. तर पेपर 1मध्ये जे 5 विषय आहेत, मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित, ह्या प्रत्येक विषयाचे 30 प्रश्न, 30 गुण असे 150 मार्काचा पेपर राहतो मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्हाला 2.5 तास दिलेला असतो. आणि दुसरा पेपरमध्ये पण मित्रांनो 30 मराठी, 30 इंग्लिश, 30 मानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्र 60 आणि गणित विज्ञान 60 अशा प्रकारे अभ्यासाचं डिवायडेशन केलेलं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो 2.5 तास असतात पूर्ण आणि 150 प्रश्न 150 मार्कासाठी असतात. अशा प्रकारे हा सिलेबस आहे मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षेसाठी. आणि तुम्हाला 90+ मार्क घेणं आहे मित्रांनो पास व्हायचं असेल तर. OBCसाठी कमी आहे, कॅटेगरीसाठी 82-83च्या आसपास असतं. पण तुम्ही ते ध्यानात न ठेवता सगळ्यांनीच ध्यानात ठेवा की ओपनमधून पास व्हायचं, 90+ पाडायचं. हा अशा प्रकारे त्यांनी सिलेबस दिलेला आहे, अभ्यासक्रम दिलेला आहे. डिटेलमध्ये नाही सांगितलं, पण शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे मेन विषय कोणते जे विषय आहेत ते. तर चला मग आपण आता मेन ज्याच्यासाठी थांबलो आहोत, बेस्ट बुक लिस्ट जी पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येक विषयाचे मी तुम्हाला 1 ते 2च बुक सांगेन जे की महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यातूनच तुम्ही स्टडी केला तर प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. TETच्याच नाही तर प्रत्येक एक्झाममध्ये फायदा होऊ शकतो. चला तर मग पहिलं जे आहे विषय आपण पाहूया. पहिला विषय मराठी या विषयाचं मित्रांनो 30 प्रश्न राहतात साधारण आपल्याला एक्झाममध्ये. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही मोरा वाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं बुक, कोणतंही दोन्हीपैकी एक बुक रेफर करू शकताय. एकच बुक रेफर करा मित्रांनो, बस होतं. तुम्हाला जर 25+ मार्क पाहिजे असतील तर कोणतंही एक बुक रेफर करा आणि जास्तीत जास्त 2 ते 3 रिव्हिजन त्याला तुम्ही द्या. रिव्हिजन जेवढी महत्त्वाची आहे का मित्रांनो, तेवढं काहीच महत्त्वाचं नाही. नुसतं वाचन करून तुमचं लक्षात राहणार नाही आहे. वाचन करा, समजून घ्या प्रत्येक टॉपिक, आणि प्रत्येक टॉपिक समजल्यानंतर त्याचं रिव्हिजन होणं गरजेचं आहे. तरच ते एक्झाममध्ये आपल्याला आठवतं, नाही तर आठवत नाही, हे लक्षात राहू द्या. तर चला मग दुसरा विषय जो आहे आपला इंग्लिश विषयाला पण 30 प्रश्न आहेत दोन्ही पेपरमध्ये मित्रांनो. पेपर 1मध्ये पण 30 प्रश्न 30 गुण, पेपर 2मध्ये पण 30 प्रश्न 30 गुण. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करा, बाळासाहेब शिंदे सरांचं जे बुक आहे तेच रेफर करा. तुम्ही दुसरं कोणतं रेफर करत असाल तर पहा तुमच्या हिशोबाने, पण बाळासाहेब शिंदे सरांचं बुक खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्या एक्झाममध्ये. समजतं पण आणि मांडणी पण व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो तरी बाळासाहेब सरांचं बुक रेफर करा, जेणेकरून तुम्हाला एक 18 ते 20 प्रश्न तुमचे येऊ शकतात त्या बुकमधून. आणि व्होकॅबसाठी तुम्ही यूट्यूबवर लेक्चर पहा, महेश सरांचं पहा किंवा अनिकेत पाटील सरांचं पहा, कोणाचंही पहा. तुम्हाला चांगले जे वाटेल त्याचे व्होकॅबचे लेक्चर तुम्ही पाहत राहा शक्यतो. व्होकॅबबरोबर पण प्रश्न राहतात. तर चला मग आणखी एक नेक्स्ट जे आहे कोणता सब्जेक्ट आहे ते पाहू आपण. मानसशास्त्रामध्ये पण मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2मध्ये तुम्हाला 30 प्रश्न 30 गुणासाठी राहतात. जर तुम्हाला 25+ वाढायचे असतील तर तुम्ही काय करा मित्रांनो, B.Edचं मानसशास्त्र आणि 11वी-12वीचं मानसशास्त्र हे पूर्ण तुम्ही वाचून काढा आणि त्याची रिव्हिजन जास्तीत जास्त करा. 2 ते 3 रिव्हिजन झाल्या पाहिजे साधारण मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला 25+ मानसशास्त्रामध्ये पण जाऊ शकतात. आणि हे 3 विषय अशा आहेत मित्रांनो, ध्यानात राहू द्या. पेपर 1मध्ये आणि पेपर 2मध्ये कॉमन आहेत, मराठी, इंग्लिश आणि मानसशास्त्र. हे तिन्ही विषय दोन्ही पेपरमध्ये कॉमन आहेत. त्याच्यामुळे ह्या विषयावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा, जेणेकरून तुमच्या ह्याच्यातले 90पैकी साधारण 60+ मार्क बरोबर येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पाडताल 60-65 मार्क यायला तुम्हाला पडणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुमचे 2 विषयामध्ये कवर होऊन जातील वरचे मार्क. जसं कसं पण तुम्ही 90+ जाऊ शकताय. होईन तेवढे ह्या 3 विषयामध्ये तुम्ही फोकस करा. त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहूया
परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र. पेपर 1मध्ये परिसर अभ्यास आहे मित्रांनो, 30 प्रश्न आहेत त्याचे तुम्हाला. आणि पेपर 2मध्ये सामाजिक शास्त्र आहे, याच्यामध्ये 60 प्रश्न आहेत मित्रांनो तुम्हाला. 60 प्रश्न 60 गुण आणि 30 प्रश्न 30 गुण. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच नाही करायचं मित्रांनो. इयत्ता 3री ते इयत्ता 10वीपर्यंत जे शालेय पाठ्यपुस्तकं आहेत महाराष्ट्र बोर्डचे, ते तुम्हाला वाचून काढायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला परिसर अभ्यास, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र जे आहे तुम्हाला परिसर अभ्यासमध्ये किंवा पाठ्यपुस्तकामध्ये, ते पूर्ण तेच रेफर करा मित्रांनो. जास्तीत जास्त त्याच्यातूनच प्रश्न येतात. तुम्ही इथून मागच्या ज्या प्रश्नपत्रिका पहा, त्याच्यामध्ये परिसर अभ्यास असो किंवा सामाजिक शास्त्र असो, जे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र जे बुक आहेत त्याच्यामधलेच येत आहेत, शालेय पाठ्यक्रमामधलेच येत आहेत. का तर हा पेपरच शिक्षकांचा आहे आणि शालेय पाठ्यक्रमाशीच रिलेटेड आहे. बाकीचा अवांतर वाचायची तुम्हाला गरज नाही आहे. होईन तेवढं शालेय पुस्तकच वाचा ह्या विषयांसाठी तरी जास्तीत जास्त. एक माझा एक्सपिरियन्स सांगतो. हा असे लाईन टू लाईन क्वेश्चन येतात मित्रांनो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो शालेय पाठ्यपुस्तकं महत्त्वाचे आहेत, परिसर अभ्यासासाठी असो किंवा सामाजिक शास्त्रासाठी असो. त्याच्यानंतर पाहूया मित्रांनो आपण गणित आणि विज्ञान. गणित हे फर्स्ट पेपरसाठी 30 मार्कासाठी आहे. विज्ञान हे परिसर अभ्यासमध्येच मोडतं आणि पेपर 2साठी तुम्हाला हे 60 मार्कासाठी आहे. म्हणजे 30 येतात दोन्हीचे पण मित्रांनो साधारण. गणितचे 30, विज्ञानचे 30. याच्यासाठी पण तुम्ही काय करा मित्रांनो, परिसर अभ्यासला जसं आपण पाठ्यक्रमाचे पुस्तक वाचले तसेच 1ली ते 10वीपर्यंतचे पाठ्यक्रमाचेच पुस्तक वाचा महाराष्ट्र बोर्डचे विज्ञान आणि गणितासाठी. जर हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जर एक्स्ट्राचा वेळ मिळाला तर गणितसाठी तुम्ही कोकिळा प्रकाशनचं अंकगणितचं किंवा सचिन ढवळे सरांचं रेफर करू शकता क्लास. हे पण उत्तम आहे मित्रांनो. जमल तसं तुमच्या हिशोबाने करा. तुम्हाला साधारणतः अनेक तरी 4 ते 5 महिने टाईम भेटेल. 150 दिवसाच्या पुढं टाईम भेटतो मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही सगळं व्यवस्थितरित्या रोज अभ्यास करू शकता कंप्लीट. रोज 3 ते 4 तास जरी अभ्यास केला तुम्ही तरी होऊन जाईल तुमचं. 90+ मार्क पडू शकतात मित्रांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला प्रत्येक विषयाचे इम्पॉर्टंट जी बुक लिस्ट आहे किंवा जे बुक आहेत महत्त्वाचे ते तुम्हाला सांगितलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे प्रत्येक विषयाला तुम्ही वेटेज द्या. कोणतेही 3 विषय जे आहेत, मराठी, मानसशास्त्र आणि इंग्लिश. मराठी, मानसशास्त्र आणि इंग्लिश हे 3 जे विषय आहेत 30-30 मार्क आहेत आणि ते कॉमन विषय आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे हे तिन्ही विषयाला तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा. दोन्ही पेपरमध्ये तुमचा फायदा होईल 100% तुम्हाला. हे 90 प्रश्न 90 मार्क आहेत दोन्ही पेपरमध्ये. त्याच्यामुळे त्याचा तुम्ही अभ्यास करा व्यवस्थितरित्या. आणि शेवट तुम्हाला सांगतो मित्रांनो, अभ्यास करताना ना तुम्ही रोज कमी 2 ते 3 ते 4 तास अभ्यास रोज करा. 2 नंबर प्रिव्हियस इयरचे PYQ पण सोडा. होईल तेवढे जास्त PYQ सोडल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन कशा टाईपमध्ये येत आहेत ते तुम्हाला लक्षात येईल. आणि आठवड्यातून एक मॉक टेस्ट तरी सॉल्व करा. का तर तुम्हाला एक्झामच्या टायमिंगला भीती राहणार नाही काय. त्याचा तुम्हाला फायदा होईल 100%. आणि तुमच्या मेन गोष्ट तुमच्या नोट्स काढत चला. रोजची रोज तुम्ही जे वाचताय त्याच्या नोट्स तुम्ही 100% काढा. का तर नोट्सचा तुम्हाला शेवटला रिव्हिजनला फायदा होईल. आणि रिव्हिजन महत्त्वाचे असते मित्रांनो कोणत्या एक्झाममध्ये. त्याच्यामुळे रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आणि रिव्हिजन करताना तुमच्या नोट्स तुम्हाला कामं येऊ शकतात. त्याच्यामुळे का पहिल्या 2-3 महिन्यामध्ये सगळे बुक जे आहेत ते एकदा वाचा, एकदा दोनदा वाचन होईल तेवढे वाचून घ्या. आणि नंतर शेवटचे 1 महिना राहिल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर मध्ये तुम्ही रिव्हिजन आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर PYQ सोडवायला चालू करा. सध्या तरी तुम्ही पूर्ण एकदा सिलेबस कंप्लीट करून घ्या पूर्ण. त्याच्यानंतर तुम्ही रिव्हिजनसाठी नोट्स काढा आणि PYQ पण सॉल्व करत जा. सुरुवातीला 1-2-3 पेपर सॉल्व करून पहा किंवा एक पहा नुसतं. का तर तुम्हाला क्वेश्चन कशा टाईपचे येत आहेत हे कळेल. 2014पासूनचे पहा, तुम्हाला जेवढे जमतील तेवढे सध्या भेटत आहेत, उपलब्ध आहेत. किंवा कोणतंही एक बुक घ्या प्रिव्हियस इयरचं, इग्नाईट अकॅडमीचं घ्या, नाही तर कोणतंही तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या. अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला बुक लिस्ट दिलेली आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला अशा प्रकारे बुक लिस्ट सांगितलेली आहे. ही बुक लिस्ट तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला PDF स्वरूपामध्ये पण देईल लिंकमध्ये. तर मित्रांनो TET पास होणं कठीण नाही, फक्त योग्य अभ्यास आणि सातत्य पाहिजे. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नक्की आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बेल आयकॉन नक्की प्रेस करा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.